नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्लॉग घेण्याचं कारण म्हणजे आज आपण जात आहोत रत्नागिरीमधील हरचिरी या गावामध्ये। तर हरचिरीमध्ये जाण्याचं कारण म्हणजे श्रीदेव भैरी मंदिर हे नवीन उभारण्यात आले, तर त्याची स्थापना झाली। तर आज तिकडे 4 दिवस सलग सोहळा चालू होता। तर आजचा ह्या सोहळ्याचा शेवटचा दिवस म्हणजे मूर्ती स्थापना आणि कलशरोहण हे आज तिकडे होणार आहे। तर मित्रांनो, आज आपण तिकडे जातोय, तर सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत जाण्यासाठी। 11:15 वाजले जवळजवळ आणि माझ्यासोबत तन्मय आहे, वहिनी आणि उमेद आहे, तो पुढे गेलाय। चला निघूया आता, चल। मित्रांनो, आता आपण थांबलो आहे टेंब्याच्या पुढे, थोडं पुढे आलो आहे। तर उन्हाचं प्रमाण खूप वाढलं आहे, सगळी हीट आहे ती डोळ्यामध्ये जायला लागले आहे। थांबलो आहे थोडा वेळ, अजून आपली वहिनी आणि उमेद आहे ते पाठीने येत आहेत। आमच्या पुढे होते तर पाठी आहेत, म्हणजे वस्तू सामान वगैरे घेत होते ते ओटीचं वगैरे, सासू येत आहेत। आम्ही थांबलो आहे थोडा, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ। तर मित्र, पोचलेलो आपण आता चांदेराईच्या पुलावरती। तर पाहू शकतो, हाच तो पूल आहे की त्याचा नदीचं पात्र एवढं मोठं असून सुद्धा पावसाळ्यातून ह्याच्यावरून म्हणजे ह्याच्या लेवलला पाणी येतं। नदीचं पात्र बघा केवढं मोठं आहे। इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे। अजून पाठची आपली मंडळी आहेत, ते अजून पाठीच आहेत, येतात आहेत ती सावकाश येतात, हे पण सावकाश येतात, पुढे होतो आम्ही। तर मित्र, पोचलेलो आपण आता हरचिरीमध्ये, मंदिराची इथे आहोत। गाडी पार्क केली इथे ग्राउंडमध्येच, असं निघालो आपण तर डायरेक्ट मंदिराकडे जायला। आता आपण त्या इशारावर पुढे जायचं।
कार्यक्रम संपलाय. एक मिनिट. तर मित्र हो, कलशरोहण आणि मूर्ती स्थापनेचा सोहळा हा संपन्न झालेला आहे आणि आता भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग तुम्ही पाहू शकता आणि खूप गर्दी आहे इकडे सुद्धा आणि समोर सुद्धा. मित्र हो, आता आपण जात आहोत दर्शनासाठी आतमध्ये. तर मित्रांनो, दर्शन तर झालेलं आहे आणि गर्दी पाहू शकता, खूप प्रमाणात गर्दी आहे भाविकांची. आणि आता आपण बाहेर चालू आहे. चला. तर मित्रांनो, बाहेर पडलेलं आता मंदिराच्या आणि प्रचंड प्रमाणात गर्दी आहे भाविकांची. अजूनसुद्धा खूप लाईनी आहे. तर आता आपण महाप्रसाद घेण्यासाठी जात आहोत. चला. तर मित्र हो, दर्शन तर झाले. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग आपण इथे सेंड करतो आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली.